तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म व संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम। उपस्थित उपासक आणि उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक व उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून वर्षावासामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचं पठण आपण केलं। त्यावरती परत थोडंसं रिव्हिजन वर्षावास संपेपर्यंत करा अशी विनंती झाल्यामुळं आपण कालपासून करतोय। काल आपण मनुस्मृती आणि गीता याच्यावरचं छोटंसं विवेचन बघितलं। बाबासाहेबांनी जे 6 ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या विवेचनात घेतले, टीकात्मक घेतले किंवा विश्लेषण त्याचं केलं, त्याच ग्रंथावरती आपण 2 दिवस विश्लेषण करणार आहोत। त्यातली गीता आपण काल बघितली, कारण एका दिवसात तर गीतेचं विवेचन नाही होत, परंतु आपण छोटंसं बघितलं। गीता तुम्हाला थोडी समजली असेल, त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारचं विवेचन याच्या अगोदर झालेलं आहे। गीता का बाबासाहेबांनी याच्यात घेतली आणि गीतेमध्ये आणि मनुस्मृतीमध्ये नेमकं तुमच्या विरोधात काय म्हणून लिहून ठेवलं याच्यावरती आपण बघितलं। गीता ही आध्यात्मिक दृष्ट्या तिला एवढं महत्व दिलं गेलं की आजपर्यंत त्या गीतेचं गारुड लोकांच्या डोक्यातून गेलं नाही। जर तुम्ही बहुजनामध्ये गेलात तर बहुजन आजही तुम्हाला कोर्ट असेल, कचेरी असेल, त्या ग्रंथाला एवढं पावित्र्य निर्माण करून दिलं की त्याच्यावर हात ठेवून शपथ घेतल्या जाते आणि मी खरं बोलेल असं सांगितलं जातं। एवढी विटंबना आहे की त्या गीतेमधला कृष्ण एवढा खोटं बोललेला आहे की त्याच्या एवढं खोटं या दुनियेत आजपर्यंत कोणी बोललं नाही, आणि त्याच ग्रंथावरती हात ठेवून मी खरं बोलण्याची शपथ घेतो। त्या गीतेतला नायक 1000 खोटं बोललेला आहे, आणि इथे मात्र तुमच्या डोक्यावर काय सांगितलं की गीतेवर हात ठेवून खरं बोलायचं। आता त्या गीतेवर हात ठेवूनही कोणी खरं बोलत नाही, पण बाबासाहेब म्हणतात की गीतेची निर्मिती का करण्यात आली, तर बौद्धिक काहीतरी द्यायचं होतं। कारण बौद्ध धर्माला, कारण हा पूर्ण संघर्ष बौद्ध धर्माच्या विरोधातला आहे, आणि बौद्ध धर्माला जर विरोध करायचा असेल तर बौद्ध धर्म ऐऱ्या गैऱ्याचा धम्म आहे का, तर नाही। त्याचा प्रणेता भगवान गौतम बुद्ध आहे की ज्या भगवान बुद्धाला जगातल्या सर्व गोष्टीचं ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानी माणसाच्या धम्माला चॅलेंज करायचं तर तेवढ्याच कसोटीचा ग्रंथ एखादा निर्माण करता आला पाहिजे, आणि म्हणून त्या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली। पण निर्मिती करताना काय केलं तर भगवान बुद्धाच्या वाणीतून निर्माण झालेल्या धम्मपदाची भ्रष्ट कॉपी निर्माण करण्यात आली। हे आपण जेव्हा आपण ग्रंथ वाचत होतो तेव्हा त्याचं विवेचन आपण सगळ्यांनी बघितलंय। आता फक्त लक्षात काय ठेवायचं की गीता ही भगवान बुद्धाच्या वचनाला चॅलेंज देण्याकरता आध्यात्मिक ग्रंथ निर्माण करण्यात आला, आणि तोही कसा निर्माण करण्यात आला तर भगवान बुद्धाच्या वचनाने निर्माण झालेला धम्मपद याची ती भ्रष्ट कॉपी आहे। कधीतरी जर वेळ मिळाला तर आपण एका साईडला धम्मपद आणि एका साईडला गीता ठेवून त्याच्यावरचं प्रवचन करू शकतो की त्यातले कसे भगवद्गीतेमध्ये श्लोक जशाला तसे गाथा उचलून त्याचे श्लोक बनवलेले आहेत, आणि याच्यावरती विवेचन म्हणून आजही तुम्हाला जसं सांगितलं की बौद्धाचं नावच का घेतलं जात नाही, कारण बौद्धाचं नाव घेतलं तर मग त्या बौद्धाच्या तत्वज्ञानाला स्वीकारावं लागतं, आणि म्हणून त्याचं नावच नाही घेतलं तर मग तत्वज्ञान बी येणार नाही। आणि म्हणून विरोध करायचा झाला तरी आता इथं वर करणे, खरा विरोध बौद्धालाच करायचा असतो, परंतु मौखिक दृष्ट्या ते दर्शवायचंही नाही की आम्ही बौद्धाला विरोध करतो म्हणून। कारण बौद्धाला जर विरोध केला का होतं, नेमकं बौद्धाच्या ग्रंथालाच विरोध होतो का, नाही। तुम्ही जर सगळ्या गोष्टीचं एक फलित जर बघितलं तर बौद्धाच्या ग्रंथालाच विरोध होत नाही, तर ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्या माणसांनाही विरोध होतो। का होतो, कारण त्या माणसाच्या जर सहवास करायचा ठरलं तर त्याचं तत्वज्ञान स्वीकारावं लागेल, आणि म्हणून त्या बौद्धाच्या जवळही कोणी जाऊ नये एवढी सगळी काळजी मनुवादी घेत असतात।
आता तुम्ही म्हणाल की अशी कुठली काळजी घेतली जाते, कारण आज आपल्या डोक्यात अजून ते सगळे प्रकार येत नाही. काय केलं होतं बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी जातीचे राजकारण न करता बाबासाहेब जेव्हा घटना समितीमध्ये गेले आणि घटना समितीमध्ये बाबासाहेब स्पष्टपणाने करतात की मला अपेक्षाही नव्हती की ही मंडळी मला ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष बनवतील, असं मी स्वप्नातही बघितलं नव्हतं. फक्त माझा उद्देश काय होता तर माझ्या समाजाला ह्या स्वातंत्र्यामध्ये त्याचे हक्क कुणी हिरावून घेऊ नये, कारण चालत आलेल्या मनुस्मृतीने जो आमच्यावरती अन्याय केला स्वातंत्र्यामध्येही तो अन्याय आमच्यावर होऊ नये, एवढाच एक लिमिटेड हेतू घेऊन मी त्या संविधान सभेमध्ये गेलो होतो. हे बाबासाहेबांचे वाक्य. बघा लक्षात येतं की नाही येतंय, परंतु आजही तुम्हाला, कारण आपली लोक अभ्यास करत नाही. बाबासाहेबांनी जेव्हा 3 कलम निर्माण केली 340, 341 आणि 342, 340 मध्ये बाबासाहेब लिहितात की इथे असणाऱ्या ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे. पहिलं कलम कोणाकरता बनवलेलं आहे बाबासाहेबांनी? ओबीसी करता बनवलेलं. घटना कशी बनत होती? कारण आमच्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, आम्ही फक्त उर बडवून सांगतो घटना माझ्या बापाने लिहिली. पण त्या बापाला किती त्रास झालाय ती घटना बनवताना आणि घटना हे करताना. तुम्हाला काय वाटतं की बाबासाहेबाला ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष बनवलं आणि सगळे हात खुले दिले होते का? मुळीच नाही. ज्या समित्या बनलेल्या होत्या त्यातली एक समिती होती अल्पसंख्याक समिती. त्या समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. आवाज नाही येत का? येतोय. सरदार वल्लभभाई पटेल. अशा बऱ्याच समित्या होत्या, कारण ह्या समित्या संविधान सभेला प्रस्ताव द्यायच्या आणि मग त्या संविधान सभेमध्ये चर्चा व्हायची आणि दिलेल्या प्रस्तावावरती कुठले प्रस्ताव नाकारायचे आणि कुठले प्रस्ताव स्वीकारायचे याचं संविधान सभेमध्ये चर्चा होऊन ते ड्राफ्टिंग कमिटीकडे जायचं. आणि मग ड्राफ्टिंग कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय झालं केलं. ह्या 4 लोकांना 1947 पर्यंत राखीव मतदारसंघ होते, स्वतंत्र राखीव मतदारसंघ होते. फक्त तुमच्या अस्पृश्य समाजाला राखीव जागा होत्या. जर आताची लढाई कशी आहे, कसं इम्प्लिमेंट होत आहे आता मी तुम्हाला सांगतो. आणि त्यावेळेस त्या लोकांनी कुटील डावाने कसं केलं तर आता कसा सुरू आहे बिलकुल जशाला. कारण आता कुठल्याही राजकारण्याच्या लक्षात येत नाही. आताच्या डिमांड्स काय आहेत? जरांगे ओबीसी मध्ये आरक्षण मागतोय, धनगर एसटी मध्ये आरक्षण मागतोय, मातंग आमच्यात वर्गीकरण मागतोय. त्याच वेळेचा लढाई आता कसा आला आणि कसं होतंय कुठल्याही राजकारण्याच्या लक्षात येत नाही, कुठल्याही समाजकारणाच्या लक्षात येत नाही. त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल आले. भारत स्वतंत्र झाला आणि जेव्हा संविधान सभामध्ये रिझर्वेशनची डिमांड झाली तेव्हा अल्पसंख्याक कमिटीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी सगळ्या मेंबरला बोलवलं, बाबासाहेबाला बोलवलं नाही. का? त्यांना माहिती आहे बाबासाहेबाची विद्वत्ता त्याला माहिती होती. कारण बाबासाहेब कुठल्याही पण षडयंत्र बघा कुठलं, कारण हे लिहिलेलं आहे. तुम्ही जर गेलात ना तर संविधान सभेचे 8 खंड आहेत. संविधान सभेची डिबेट कशी झाली एका वाक्याच्या डिबेटच्या 8 खंडात लिहिलेलं आहे. कारण आपले लोक वाचत नाही, त्यांची लोक वाचतात पण ते सांगत नाही. आणि म्हणून त्या संविधान सभेच्या डिबेटमध्ये ह्या अल्पसंख्याक समितीच्या अध्यक्ष सरदार पटेलांनी ह्या सगळ्या लोकांना बोलून घेतलं बाबासाहेबा व्यतिरिक्त. आणि त्यांना काय सांगितलं? आता आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघाची गरज आहे का? कारण स्वतंत्र भारतामध्ये दुहीचं राजकारण करू नये म्हणून शिखाला सांगितलं तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ मागू नका, मुसलमानाला सांगितलं स्वतंत्र मतदारसंघ मागू नका, ख्रिश्चनाला सांगितलं, सर्वांना सांगितलं, बाबासाहेबाला बोलवलं नव्हतं. आणि त्यावेळेचा मुखर्जी नावाच्या माणसाला सांगितलं की तू हा प्रस्ताव मांड. कारण आता आहे का मुसलमानाला रिझर्वेशन आहे का? ख्रिश्चनाला आहे का? शिखांना आहे का? कम्युनल अवॉर्डमध्ये होतं. कम्युनल अवॉर्डमध्ये मुसलमानाला 33% मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ होते.
शिखांना 15% होते, ख्रिश्चनाला, अँग्लो इंडियनचं तर आतापर्यंत होतं, कालच्या लोकसभेपर्यंत 14च्या लोकसभेपर्यंत 2 जागा रिझर्व्ह होत्या अँग्लो इंडियनच्या. तिथे सरदार वल्लभभाई पटेलच्या लोकांना समजवतो. परत काय षडयंत्र होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐकणार नाही, कारण तो बुद्धिमान माणूस आहे. तुमच्या सगळ्या गोष्टीला तो वेगळा फाटा फोडेल, तिथे काहीतरी बौद्धिक टाकेल, तो ऐकणार नाही. म्हणून मुखर्जींनी प्रस्ताव मांडायचा आणि त्या सभेचा अध्यक्ष बाबासाहेबाला करायचं. येतं का तुमच्या लक्षात काही? कारण अध्यक्षाला प्रस्ताव मांडता येत नाही, त्याच्यावरती चर्चा करता येत नाही, आपलं मत देता येत नाही. अध्यक्षाला मत कधी देता येते की दोन्ही बाजूचे मत जर समसमान झाले तर त्या अध्यक्षाला मत करायचा अधिकार असतो. केवढं मोठं षडयंत्र होतं त्यावेळेस. बाबासाहेब एवढे हुशार होते, जेव्हा ती सभा भरली आणि त्या सभेमध्ये मुखर्जींनी जसा प्रस्ताव मांडला त्याला इमिजिएट बाबासाहेबांनी विरोध केला. कशाला विरोध केला होता? प्रस्ताव मुखर्जींनी बाबासाहेबांच्या अध्यक्षपदाकरता ठेवला होता, बाबासाहेबांनी विरोध केला, कारण त्यांच्या लक्षात आलं काहीतरी षडयंत्र होत आहे. बाबासाहेब बोलले नाही, मी ड्राफ्टिंग कमिटीचा चेअरमन आहे, त्या सभेमध्ये मी चेअरमन राहील, सरदार पटेलचे अध्यक्ष आहेत आणि तेच अध्यक्ष राहतील. काय झाला त्याचा परिणाम? 57 विरोध 3 मतांनी त्यावेळेचे स्वतंत्र मतदारसंघ नाकारल्या गेले. बाबासाहेब त्यावेळेस मुस्लिमाचा प्रतिनिधी आणि अँग्लो इंडियनचा ह्या तिघांनीच विरोध केला आणि म्हणून तिघाचं रिझर्वेशन कायम राहिलं. पण त्यावेळेचा जो मुस्लिम प्रतिनिधी होता, पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर तो पाकिस्तानात गेला आणि मुस्लिमाचं रिझर्वेशन संपलं. बाबासाहेब जर नसते, जे आज तुमच्या ह्या पूर्ण रिझर्वेशन मागतायत, तर तुम्हाला रिझर्वेशन मिळालं नसतं, कारण सरदार पटेलांनी पूर्ण व्यवस्था केली होती तुमचं रिझर्वेशन काढून घेण्याची. आणि त्याचा हा पुरावा आहे की शिखाचं आणि मुसलमानाचं आणि ख्रिश्चनाचं स्वतंत्र मतदारसंघ निघून गेला. ते षडयंत्र आता चालू आहे. जरांगे पाटील, तुमच्यावाले ओबीसी, तुमच्यावाले धनगर, हे जे मागतात, आणि तुम्हाला जर आठवत असेल तर गुजरातचं आणि गुजरातमध्ये झालेल्या पटेलाच्या आंदोलनामध्ये वाक्य काय होते? जर आम्हाला नसेल तर कोणालाच नको. हे एवढं मोठं षडयंत्र तुमच्या लक्षात येत नाही. हीच आधुनिक मनुस्मृती आहे, आधुनिक पद्धतीने. कारण काही दिवसांनी ह्या झगड्यामध्ये अशी एक परिस्थिती होईल की रिझर्वेशनच खतम करून टाका, जे तेव्हा झालं. शिखाचं गेलं, ख्रिश्चनाचं गेलं, मुसलमानांचं गेलं, तसं ह्या याच्यामध्ये ती व्यवस्था सुरू आहे. आणि म्हणून आपल्याला मातंगाला लाख वाटत असेल, कारण मातंगाचा तो लक्ष्मण ढोबळे काहीतरी टीव्हीवर खूप मोठा बरळलाय, बौद्ध समाजाला तो लांडगा म्हणाल. ऐक ना, तुम्ही ऐकलं की नाही माहिती नाही, नजर असायला हवी अशी. तो म्हणतो बौद्ध समाज हा लांडगा आहे. काय सांगायचं त्या माणसाला? अरे आमच्या बाप दादाने अनाडी बाबासाहेबाला साथ दिली आणि कधीही आमचा अनाडी बाप दादा बाबासाहेबाला नाही म्हटला की 59 जाती SC मध्ये नका टाकू. एकट्या मातंगालाच टाकलाय का बाबासाहेबांनी? 59 जातीला टाकला. हा प्रश्न बाबासाहेबाच्या वेळेसही अस्तित्वात आला नव्हता का? आला होता. बाबासाहेबाच्या वेळेसही हा प्रश्न अस्तित्वात आला होता. परंतु बाबासाहेब त्यावेळेस म्हणतात की मी ही जी व्यवस्था केली ती व्यवस्था फक्त तुमच्या राजकीय आरक्षणाकरता नाही, ही व्यवस्था फक्त तुमच्या नोकरीच्या आरक्षणाकरता नाहीये, ही व्यवस्था मला तुमच्या जे परवाच्या आपण याच्यामध्ये ऐकलं नाही संख्याबळा करताय. आणि जोपर्यंत तुमचं संख्याबळ मोठं होणार नाही तोपर्यंत तुम्ही ह्या मनुस्मृती आणि ह्या गोष्टीला विरोध करू शकणार नाही, कारण ते तुम्हाला गिळंकृत करते. आजपर्यंत 5000 वर्षाची गुलामी तुमच्यावरती लादल्या गेली, ती गुलामी तुम्ही संघटित नसल्यामुळे लादल्या गेली आणि तुम्ही प्रज्ञावान नसल्यामुळे लादल्या गेली. आणि ती प्रज्ञा कुठे हरण करण्यात आली? तर गीतेसारखा ग्रंथ निर्माण करून. त्या गीतेमध्ये कोण सांगतोय? मनुस्मृती कोणाच्या नावावर केली त्यांनी? मनु हा काल्पनिक पात्र निर्माण केलं, ब्रह्मदेवाचा पुत्र, आणि गीता तर मात्र खुद्द परमेश्वर.
श्रीकृष्ण सांगतो. कोणा कसे कॅरेक्टर निर्माण करतात ते गीतेवरती. आता ही गीता घालायची कुठे? तर ती गीता ऑलरेडी अस्तित्वात असलेल्या महाभारतामध्ये तिला घुसवण्यात आलं. गीता हे स्वतंत्र ग्रंथ नाहीये, तो महाभारत ह्या महाकाव्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. आणि बाबासाहेबांचा पहिला चॅप्टर सगळ्याच्या लक्षात असेल की पहिलाच चॅप्टर बाबासाहेबांनी त्यांचा कालावधी घेतलेला आहे, की त्यांचा कालावधी कधीचा आहे? इसवी सन नंतरचा, इसवी सनापूर्वीचा नाहीये, बौद्धाच्या पूर्वीचा तर मुळीच नाही. आणि म्हणून बाबासाहेबाला समजावताना, कारण ते सांगितलेलं आहे की ही जी सगळी रचना केली ही बौद्धाच्या वाङ्मयाला किंवा बौद्धाच्या दर्शनशास्त्राला विरोध करण्याकरता निर्माण केलेली ही सगळी वाङ्मय आहे. आणि त्याच वाङ्मयाचं, कारण आपण जर त्याचं निरीक्षण करत असू, त्याचं विश्लेषण करत असू, कुठलीही गोष्ट बघा, सतीची प्रथा जोपर्यंत चालू होती तोपर्यंत त्या सतीला पवित्र मानत होती. परंतु ती कालबाह्य झाली, तीचं उच्चाटन झालं. कारण का? की सगळ्याच्या लक्षात आलं ही अहितकारक आहे. तसंच जर ही मनुस्मृती खरोखर कालबाह्य झाली असती तर त्याच्यावर आता विवेचन करायची गरज होती का? सतीच्या प्रथेवर आता काही करायची गरज नाही ना. किती सांगितलं आपण सर म्हणू शकतो बाबा होतं त्यावेळेस, वाईट होतं ते, बाईला जाळत होते, आता आहे का? नाही, नाही त्याच्यावर उत्तर देणार. म्हणजे ती कालबाह्य झाली, ती नष्ट झाली. तसं मनुस्मृती आणि गीता अजून नष्ट झाली नाही. आणि म्हणून त्याच्यावर विश्लेषण करावंच लागेल. आणि बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणतात. क्रांतीमध्येच तुम्ही जर ऐकलं असेल तर बाबासाहेब म्हणतात हा झगडा कधी मिटणारा नाही, हा नेहमी चालणार आहे. आणि म्हणून याचं विवेचन किंवा याचं विश्लेषण नेहमी झालं पाहिजे. तर आता ह्या गीतेवरचं काल थोडंसं विश्लेषण केलं होतं. ही गीता कुठल्या ग्रंथात आहे? तर महाभारत नावाच्या ग्रंथामध्ये. बाबासाहेब काय म्हणतात? महाभारतामधलं काय काय घेतलेलं आहे बाबासाहेबांनी? आठवतंय का तुम्हाला? बाबासाहेबांनी 3 प्रकरणं घेतलेली. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी घेतलं होतं एक विराट पर्व. आठवत जर असेल तुम्हाला सगळ्यांना तर विराट पर्व घेतलेलं आहे. बाबासाहेबांनी अर्जुन आणि कृष्णाचा संवाद घेतलेला आहे. कृष्णाचं मुत्सद्दीपण घेतलेलं आहे. आणि ते कुठल्या परिप्रेक्षमध्ये घेतलेलं आहे हे महाभारतात श्लोक. तसा महाभारत जर बघितला तर जवळजवळ 1,00,000 श्लोकाचा महाभारत आहे, छोटासा नाही. तुम्ही विचार करा की 82,000 वचनाला उत्तर देण्याकरता त्यांना किती श्लोक निर्माण करावे लागलेले आहेत? रामायण, महाभारत, वेद, वेदांत, पुराण, एवढं संग्रह कशाकरता निर्माण करावा लागलेला आहे? फक्त केवळ बुद्धाच्या त्रिपिटकाला उत्तर देण्याकरता. आणि निर्मिती त्याची कशी केलेली आहे त्यांनी? बुद्धाच्या एका एका वचनावरती एक एक ग्रंथ त्यांनी निर्माण केला. तो भ्रष्ट, मी जसं तुम्हाला सांगितलं की गीता दुसरं तिसरं काही नाही तर धम्मपदाची भ्रष्ट कॉपी आहे. कारण भगवद्गीतेमधले काही काही श्लोक जशाला जसे धम्मपदामधून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काही चेंज करता आला नाही, त्यांना भ्रष्ट करता आलेले. त्याचप्रमाणे दशरथ जातक हे जास्तीत जास्त 25-30 पानाचं जातक आहे. त्यांनी त्या दशरथ जातकाचं 82,000 श्लोकाचं रामायण बनवलं. त्या दशरथ जातकावर नुसतं तेवढंच रामायण नाही बनवलं तर तो काय नाव आहे त्याचं, तो दुबे नावाचा, त्याने ज्याने रामायणच पण वेगळ्या पद्धतीत लिहिलंय. असे जवळजवळ 300 रामायण लिहिलेली. कुठल्या आधारावर? फक्त खाली दशरथ जातकावरती रामायण निर्माण केलं आणि जवळजवळ 25 जातकावरती महाभारत निर्माण केलं. तुम्ही महाभारतातल्या एक एक कथा जर घेतल्या तर त्याचं एक एक जातक आहे. घत जातक हे श्रीकृष्णानं घत जातकावरून पूर्ण श्रीकृष्ण घेतला. श्रीकृष्णाचं कॅरेक्टर उभं करताना कुठल्या हे केलेलं आहे तर घत जातकाला. आता जशाला तसं घत जातक घेतलंय का त्यांनी? विकृत करून घेतलं. कारण जशाला तसं घेतलं असतं तर तेच सांगावं लागलं असतं.
घत जातकामधला वसुदेव त्यांनी कृष्ण बनवला, त्याला वसुदेवही नाव दिलं. पण घत जातकामध्ये 10 भाऊ आहेत, यांनी 8, त्याच्यातले 6 मारले, 2च जिवंत ठेवले. जर तुम्हाला कृष्णाची स्टोरी माहिती असेल तर स्टोरी कशी केली, इथे घत जातकामध्ये ते 10 भाऊ आहेत आणि त्यातला शेवटचा जो वसुदेव आहे तो खूप बुद्धिमान, त्याला पंडित वसुदेव म्हटलंय घत जातकामध्ये. तिथे त्यांनी बिलंदर कृष्ण निर्माण केला. कसा निर्माण केला तर त्या कंसाला कंस मामा निर्माण केला, आई वडील जलात टाकले, जलामध्येच निर्माण. जगातली अशी कुठलीही कारागृहाची व्यवस्था नाही की एका ठिकाणी स्त्री आणि पुरुषाला कैदेत टाकल्या जातं, ना पुराणात ना याच्यात कुठेच नाही. परंतु श्रीकृष्णाचा माय आणि बाप मात्र एकाच कैदीत होते. एवढा मूर्ख होता तो कंस, तर त्याला एवढं नाही कळलं की स्त्री पुरुष एकत्र आले तर उत्पत्ती होते. आकाशवाणी झाली होती ना त्याला की त्या देवकीचा 8वा पुत्र त्याला मारेल. कोणाला मारेल? कंसाला मारेल. मग आता साधा कॉमन सेन्सचा माणूस असता तर पहिली गोष्ट काय केली असती त्याने? त्या देवकीलाच मारून टाकलं असतं ना, काम खतम. तिच्याच पोटी जन्माला येणार होता ना, पण त्याने ते नाही केलं. तिचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिलं त्या दोघायला जलात एकत्र ठेवलं आणि ते पोरग व्हायची वाट पाहत बसलं. एक पहिलं निर्माण झालं मारून टाकलं, दुसरं निर्माण झालं मारून टाकलं, तिसरं निर्माण झालं मारून टाकलं, 7व्यापर्यंत मारून टाकलं. 8वं मात्र ते बिलंदर पैदा झालं, सगळा पाऊस पडू लागला आणि ऑटोमॅटिक त्या कारागृहाचे दरवाजे उघडले. ते वसुदेव टोपलीत घेऊन निघलं, त्या यमुनेतून गेलं. त्या यमुनेला पूर आला होता, त्या वासुकी नावानं छत्र धरलं. बघा हसण्यावारी येत असेल, तुम्ही जर बौद्ध गयाला गेलात तर बुद्ध मूर्तीच्या वर मुलीचंद नावाचं ते सरोवर आहे, तिथे भगवान बुद्धाच्या शिरावरती छत्र धरलेला नाग दाखवलेला. तिथे ती नदी निरंजना नदी आहे, त्याने तिची यमुना बनवली. हे घत जातकाचं कृष्णाचं पार्ट बनवलं. कशा करता बनवलं? विकृत. कारण तिथपर्यंत भगवान बुद्धाला मानणारी लोक ह्या सगळ्या गोष्टी मानत, आणि म्हणून तिथे कृष्णाचं पात्र असं निर्माण केलं की भगवान बुद्ध ग्रहत्याग करून दुःखाच्या शोधात निघालेले, की माणसाला दुःख काय हा नेऊन त्या यशोदेच्या ओटेत टाकला आणि त्या वृंदावनामध्ये यांनी नको तेवढे कारभार करून ठेवले. तिथे गोपी बरोबर रास केली, त्यांची वस्त्र घेऊन झाडावर पळाला. का होतंय? कारण बुद्धाला विकृत करायचं. कारण बुद्ध तत्वज्ञानी होते, बुद्धांनी तत्वज्ञान सांगितलं होतं आणि त्यांनी ह्या विकृत चाळ्याच्या कृष्णाला पुढे भगवत बनवलं. भगवद्गीता म्हणता की नाही तुम्ही, त्याला भगवत्त म्हटलं. भगवत्त हा शब्द भगवान बुद्धा करता होता, त्याला भगवत्त बनलं आणि ते पूर्ण महाभारत. आता तुम्हाला साधारणतः महाभारत कुठलं माहितीये? कौरव पांडवाचं युद्ध. याच्या पलीकडे महाभारत कोणाला माहिती नाही. पण खरं महाभारत म्हणजे कोण आहे? कृष्ण आहे. कृष्णाची उत्पत्ती आहे. याच्यामध्ये एवढ्या आख्यायिका आहेत, एवढ्या कथा आहेत की महाभारताची कथा सुरू होते ययातीच्याही अगोदर. कारण राम हा 341वा वंशज आहे याचा, त्याच्या अगोदरच झालेला आहे म्हणून सांगतात. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की महाभारत आणि रामायण सोबतच लिहिल्या गेलं. याचे 2-4 पुरावे आहेत. कुठले पुरावे आहे? तर महाभारतामध्ये सापडणारा परशुराम तुम्हाला रामायणातही सापडतो. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या महाभारतात आहेत त्या रामायणात सापडतात. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की ही वाङ्मय कशा करता निर्माण करण्यात आली? गीता ही तुमच्या धम्मपदाला कॉपी करायची होती, कारण तोपर्यंत लोक ऐकत नव्हते. कुठलंही तत्वज्ञान असं स्वीकारल्या जात नाही. तुम्हाला जर गोष्ट आठवत असेल तर आचार्य रजनीश नावाचा एक त्यांनी पंथ निर्माण केला आणि त्याचं तत्वज्ञान एवढं फेमस झालं. अमेरिकेमध्ये रजनीशपुरम नावाचं एक गाव बसवलं गेलं, त्या गावामध्ये विमानतळ होतं. लोकांच्या डोक्यात जर धम्म घालायचा, काय होतं त्यांचं तत्वज्ञान?
रजनीशांनी आताच्या परिप्रेक्ष्यामध्ये लोकांना जे मनोरंजनात्मक वाटेल म्हणून संभोगातून समाधीकडे हे तत्वज्ञान दिलं आणि पैशावाली लोक त्याची शिष्य झाली. पुष्यमित्र शृंगाने लढाई करून बौद्ध राजा तर मारला, परंतु जनताला जिंकता येईल का? कारण जनता ही धम्माशिवाय जिंकल्या जात नाही. आजचंही राजकारण बघा ना तुम्ही, काय राजकारण आहे आजचं? लाभ दाखवत नाहीत ते, परंतु आजची लढाई कोणाबरोबर दाखवतात की पहिला शत्रू मुसलमान दाखवतात. ते पण अक्षरशः मुसलमान शत्रू नाहीये, शत्रू तुम्ही आहात. कारण त्यांना माहिती आहे की ह्या लढाईमध्ये जर खरा संघर्ष कोण करू शकतो तर बौद्धाचा अनुयायी करू शकतो. आणि म्हणूनच मी काल सांगितलं की राहुल गांधी घटनेचं पुस्तक घेऊन का फिरतोय? कारण घटनेकरता जास्त संवेदनशील कोण आहे? आत्ताचा बौद्ध आहे ना. बाकीच्यांना त्या घटनेविषयी काही जास्त पडलेलं नाही. जरांगे घटनेकरता नाही भांडत, जरांगे तुमचं रिझर्वेशन खतम करण्याकरता भांडत. धनगरही घटनेकरता नाही भांडत, घटनेकरता रस्त्यावर येणारी लोक तुमची आहेत. तेव्हाही संघर्ष कोण करत होते? बौद्धिस्टच करत होते. आणि आताही संघर्ष कोण करतात? बौद्धिस्ट करतात. परंतु तुमचं नावही घेतल्या जात नाही, परंतु तुम्हाला मात्र उस्कवल्या जातं आणि तुम्ही न सांगता रस्त्यावर येता, ऑटोमॅटिक येता. आणि म्हणून आता काय सांगितलं की तुमच्या विरोधात आता मातंग उभा करणं सुरू आहे ना. बायफर्केशनच्या दृष्टीने मोर्चा निघाला की त्यांचा बायफर्केशन पाहिजे, जालन्याला मोर्चा काढला. लक्ष्मण ढोबळेचा लांडगा म्हणालाय, बौद्ध समाजाला लांडगा म्हणालाय, कारण त्याला इतिहासच माहिती नाही. त्या लक्ष्मण ढोबळे नावाच्या मातंगाला त्याला खरा इतिहास माहिती नाही. कारण जर मनात आणलं असतं बाबासाहेबांनी तर अबकडे तेव्हाच केले असते. कारण बाबासाहेबाला दूरदृष्टी होती, बोधिसत्व होते. त्यांना माहिती होतं की मी बुद्धाच्या ओटीत टाकलेला समाज प्रगल्भ होणार आहे, त्याला रिझर्वेशनची जास्त गरज नाहीये. कारण प्रज्ञावान झाला. तुम्हाला काय वाटतंय की ब्राह्मण समाजाला कुठलं रिझर्वेशन होतं? आहे का त्याला कुठलं रिझर्वेशन? तरी तो शीर्षस्थानी का आहे? कारण तो प्रज्ञा शिकली त्यांनी बौद्धाची, त्यांनी बौद्धाची संघटन शक्ती शिकली, त्यांनी बौद्धाचं आचरण शक्ती शिकली. तो तोंडाने म्हणत नाही, पण कृतीने तो सगळे बुद्धाचे मार्ग सोखाळत असतो. आणि म्हणून तो शीर्षस्थानी आहे. आणि बाबासाहेबाला ते माहिती होतं की महाराजांनी माझ्या बरोबर दीक्षा घेतली, हा प्रज्ञावान होणार आहे, हा संघर्षशील होणार आहे, हा याचं इप्सिप साध्य करणार आहे. याला जर मी याच्यातच याचा हिस्सा दिला तर हा दुसऱ्या करता लढणार नाही. इतिहास बघा ना, लढलाय कोण? रिझर्वेशन मिळावं त्याच्यावर छोटी जरी आच आली तर रस्त्यावर येणारा समाज कुठला आहे? पूर्वाश्रमीचा महाराणी आत्ताचा बौद्ध. त्या लक्ष्मण ढोबळेला त्याला सांगा की त्याचं मंत्रीपद मिळवण्यात पण बाबासाहेबांची भूमिका खूप मोठी होती. आणि तो माणूस तुम्हाला लांडगा म्हणतो, त्याला ते नाही म्हणायचं, त्याला मनुवाद्याने शिवाडलेलं आहे. कारण तुम्हाला एकदा बाजूला केलं तर मांगाला चंभाराला मनुस्मृतीला गिळायला वेळ लागणार नाही. त्यांच्या नरड्यातला हड्डी कोण आहे? तर आत्ताचा बौद्ध आहे. कारण तो प्रगल्भ झाला, तो लढायला कधीही उतरू शकतो. कारण बाबासाहेबाची प्रज्ञा त्यांनी जाणलेली आहे, त्याला गीताही माहिती आहे आणि त्याला मनुस्मृती माहिती आहे. कारण अजून ती मातंगाला माहिती नाही. मातंगाची खरी डिमांड काय असायला पाहिजे होती? बौद्धांनी सवलती लाटल्या, देणारा कोण होता? लाटल्या कोणाला म्हणतात की जर देणाराही तोच असेल तर देणारा बौद्ध होता का? आजपर्यंत बौद्धाचं राज्य आलंय का? अरे देणारे मनुवादीच होते, पण मनुवादी त्या वळेत मजबूर होते. कारण मातंगामध्ये एज्युकेशन, शिक्षणाचा लिटररी रेट आजही कमी आहे. आता थोडा बहुत आला म्हणून अलिखित नियम आहे, आता बौद्धाला दिल्या जात नाही. आणि जर याचा तुम्हाला पडताळा घ्यायचा असेल तर आत्ताच्या असणाऱ्या खासदारामध्ये वर्षा गायकवाड
आणि वानखडे सोडला तर एकही बौद्ध नाही. मातंगाचे 4 आहे, संभाराचे 2 आहे. बौद्धाचे हे बी मजबुरीने दिलेले आहे. त्या वर्षा गायकवाडला का दिलं होतं? ती पडेल म्हणून दिलं, पण ती आली निघून. इकडे अमरावतीला वानखडे का दिला? कारण तिथं बुद्धाची संख्या जास्त आहे. अलिखित नियम आहे. आता त्या मातंगाला माहितीच नाही. जर हा बौद्ध समाज त्याच्यापासून अलग झाला तर मात्र मातंगाला ते कधी गिळून घेतील तर पत्ताही लागणार नाही. आणि ते कशा करता करते याच्याच करता मी तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेलाच्या त्या गोष्टीची आठवण करून दिली की त्यांनी शिखाचं, मुसलमानाचं आणि ख्रिश्चनाचं राजकीय अस्तित्व कसं नष्ट केलं. जेव्हा घटना समिती बाबासाहेब जर नसते तर आपलंही त्यांनी, कारण कधी कधी लोक म्हणतात ना, तेव्हा बाबासाहेबाच्या हातातच घटना लिहायची होती. मग इंग्रजांनी दिलेलं स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेबांनी घटनेत का नाही घातले? त्याचं उत्तर ते होतं, बाबासाहेबाला फ्री हँड नव्हता. बाबासाहेबाला त्यांच्या मनातली घटना लिहू दिली नाही. हे त्याचं कारण होतं, कारण ते आमच्या लक्षातच येत नाही. आणि म्हणून आजही आमच्या डिमांड काय असायला हव्या होत्या. आमची लोक उठतात, आमची डिमांड काय? रिझर्वेशन. अरे रिझर्वेशन वाचवायच्या काय भानगडीत? रिझर्वेशन ते तुम्हाला असंही नाकारलेलंच आहे ना. जो माणूस 1980 पर्यंत इझिली नोकरी लागत होता, आता तुम्ही इझिली नोकरी मिळते का? नाही मिळत. हे आमच्या डोक्यात येत नाही. कारण लढवल्या कुठे जातं? त्या माणसाला लढवल्या जिथे जातं की त्यांनी वरती तिकडे बघू नये. तुमच्यातल्या तुमच्यात लढाई आहे आणि ही लढाई त्या पॉइंटला जाईल. माझं भविष्य तुम्ही वर्तवून ठेवा, मी भविष्य वेताही नाही. पण जर ही अशाच लढाया होत राहिल्या तर एक दिवस रिझर्वेशन संपून जाईल. जे अस्तित्वातच नाही तेही संपून जाईल. त्यांनाही लढवायचंय. जरांगेला तुमच्या नोकऱ्यात रिझर्वेशन नकोय. सुप्त अजेंडा काय आहे? ओबीसीला आता ज्या लोकाधिकार समितीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये ओबीसीला जे रिझर्वेशन आहे ते मराठ्यांना खायचे. माझं हे झाल्यानंतर बहुतेक त्याची रीच पण देणार नाही. खरी गोम कुठे आहे? ती आहे. ते बोलताना बोलतात आम्हाला नोकऱ्यात आणि शिक्षणात पाहिजे. नोकऱ्यात आणि शिक्षणात नाही पाहिजे. ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांची खेळी आहे की ओबीसीला जे जिल्हा परिषदमध्ये, नगरपंचायतीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये जे ओबीसीला आरक्षण आहे त्याच्याकरता त्यांना ओबीसी मध्येच मराठ्यांना आरक्षण पाहिजे. कारण ते सर्टिफिकेट असलं की तो उभा राहू शकतो. तिथे चेक फॅक्ट होईल का? नाही. कारण राजकीय सत्ताही त्यांना ओबीसी पर्यंत जाऊ द्यायची नाही. हे मोठं षडयंत्र कुठल्याच राजकीय लोकांच्या लक्षात येत नाही. काय मागतोय तो जरांगे? माझ्या सोयऱ्या धायऱ्यालाही ओबीसीचं सर्टिफिकेट द्या. कारण ह्या पाठीमागचं ते मोठं षडयंत्र आहे. मनुस्मृती कशी लागू करायची तर ह्या पद्धतीने लागू करायची. तुमच्या हातामध्ये दिलेलं कसं हिसकावून घ्यायचं हे मनुस्मृती त्यावेळेस दंड देऊन शिकवत होती. आता तुम्हाला मनोरंजन देऊन किंवा गोंजारून अंजारून तुमच्या हातातलं काढून घेणं. आणि ह्या गोष्टी आम्हाला कधी कळतील की जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलेला क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ आम्ही जर खरोखर डोक्याने वाचू तर. कारण त्यावेळेच्या मनुस्मृतीने आम्हाला धाक दाखवून आमच्या सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या होत्या. तर कुठे धाक दाखवून, कुठे देवाचा धाक दाखवून, कुठे वेगवेगळ्या संकल्पना निर्माण करून आम्हाला त्यांनी गरीब ठेवलं होतं, अस्पृश्य ठेवलं होतं. आता तीच मनुस्मृती वेगळ्या पद्धतीने राबवल्या जाते. परंतु ती जर समजायची असेल, कारण ही समजा, आणि परत काल जसं मी सांगितलं हे ग्रंथ अस्पृश्याकरता नाहीच आहेत. मी तुमच्याकरता लाख काही बोलत असेल पण तुमच्यामध्ये महाराजचं रक्त आहे. तुम्ही लढाऊ आहात. किती वेळ परत तुम्हाला दोन इन्सिडेंट सांगतो मी की जेव्हा तुमच्यावरती मोठा आघात केला जातो तेव्हा तुम्ही नेतृत्वाची वाट पाहत नाही. मग आंदोलन ते भरकटलं तरी चालेल पण तुम्ही रस्त्यावरती उतरता. हे कोणाला माहिती आहे? मनोवाद्यांच्या लोकांना चांगलं माहिती आहे. आणि म्हणून तुम्हाला का ते अलग पाडू शकतात?
कारण त्यांना भीती आहे की आज ना उद्या ना परवा तुम्ही ह्या 59 जातीला समजावा, आणि ह्या 59 जाती जर समजल्या तर मग मात्र मनुवाद्याला तुम्ही समर्थपणाने टक्कर द्याल, जी फक्त एकटी पूर्वाश्रमीची महाराणी आताची बौद्ध जात देते. त्यांना तुमच्या बरोबर त्यांना येऊ द्यायचं नाही. कुठला प्रवास होता? कारण तुम्ही लक्षात नाही घ्या, ते एवढे सजग आहे. शिवधर्माची स्थापना जेव्हा पुरुषोत्तम खेडेकर करतो, साळुंके, पुरुषोत्तम खेडेकर, हरी नरके ही मंडळी जेव्हा तिथे बंड करतात आणि शिवधर्माची स्थापना करतात, त्यावेळेच त्यांचं वाक्य आहे की आमचं शेवटचं स्टॉप बौद्ध धर्म आहे. शिवधर्माचं वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, आमचं शेवटचं स्टॉप काय आहे? बौद्ध धर्म आहे. मनुवाद्याची डोकी लगेच कार्यरत होतात आणि मग मराठ्याला आरक्षण मागणं सुरू होतं. महात्मा गांधींनी सत्यशोधक समाजाची केलेली एवढ्या मोठ्या महापुरुषांनी चळवळ, तिची राख रांगोळी मनुस्मृत्यांनी करून टाकलेली आहे. मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, पण ती जळाली नाही. कारण बाबासाहेबाला पुस्तक जाळता आलं, मनुवाद्याची डोकी जाळता नाही. ती डोकी ज्या दिवशी जाळल्या जातील त्या दिवशी खरं बौद्धाचं तत्वज्ञान होणे. आता ती डोकी अशा पद्धतीने उभी राहत आहे. आपल्याला वरवर वाटणारे हे आंदोलन खूप उथळ वाटतात, पण ते उथळ नाही, ते खूप मोठं षडयंत्र कार्य आहे. आणि म्हणूनच कमला गवईला निमंत्रण जातं. कशाचं निमंत्रण जातं? उद्याचं निमंत्रण आहे त्यांना. अमरावतीमध्ये RSSच्या 100 वर्ष होण्याच्या कार्यक्रमाला रासू गवईची बायको, कमला गवई कोण आहेत? रासू गवईची बायको. भूषण गवई तर आता न्यायाधीश झाले. खरी बायको कोणाची? ती खरी ओळख काय तिला? रासू गवईची. रासू गवई हा बाबासाहेबाबरोबर दीक्षित झालेला माणूस होता. कुठे संघर्ष आहे? मनोमध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये. तुमच्या बौद्धाला आगा करायचंय की तुमच्यातला मोहरा आम्ही हिरावून घेतो. आणि तो राजेंद्र गवई खूप अभिमानाने सांगतो की खोब्रागडे गेले होते आणि म्हणून राजकारण आणि त्या स्टेजवर जाणं हे वेगवेगळं ठेवा. कळतं का त्याला? ही मनुस्मृतीची विळखा टाकण्याची पद्धत आहे. मनुस्मृती तुमच्यावरती कशी? कारण काही लोक तिच्या बाजून, तिच्या लक्षात आलं, जाते की नाही माहिती नाही, पण त्याच्यावरही बघा गोंधळ किती निर्माण करून ठेवला. एक हस्तलिखित पत्र वाचलंय का तुम्ही? एक हस्तलिखित पत्र तिच्या नावाने प्रदर्शित केल्या जातं. आमचा समाज खुश होतो. नाही, बाई आहे बरं, अजून आमच्या ह्याच्यात आहे. 2 दिवसांनी तिचा मुलगा त्या पत्राला खोटं ठरवतो. तुम्हाला वरवरच्या गोष्टी नाहीत या. त्या मनुस्मृतीचं एवढं मोठं षडयंत्रकारी डोकं आहे ते, की ते डोकं तुम्हाला, कारण आग विझवायला पाहिजे, नाहीतर एखाद्या तिच्या घरावर मोर्चा घेऊन जातील ही भीती त्यांना होती. वेडे लोक आहेत ना आमची. त्या कमला गवईच्या अमरावतीचे लोक गेले असते बोंबलत तिथे, जिंदाबाद मुर्दाबाद, तू कशी काय जाते, गेले असते की नाही. म्हणून ती डोकं शांत करण्याकरता एक हस्तलिखित पत्र प्रदर्शित केलं जातं. 2 दिवसांनी राजेंद्र गवई सांगतो ते पत्रच खोटं आहे. त्याच्या 4थ्या दिवशी ती बाई स्वतःच्या याच्यावर पत्र लिहिते आणि काय सांगते की मी माझ्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांच्या कार्यक्रमाला जाणार. शब्दाची मांडणी बघा कशी आहे. तुम्हाला जे बाटवायचं ते बाटवल्या गेलं. त्या मनुवाद्याला, आता ही गेली काय नाही गेली काय, त्या मनुवाद्याचं इप्सित साध्य झालं. हे आमच्या लोकांच्या लक्षात येतच नाही. ते कुठला डाव कुठे खेळतात, तुम्हाला कसं शांत करून ठेवतात, तुमच्यामध्ये कशी दुही पाडतात. आता तुमच्या संभ्रम, आता तुम्ही वर्षभर चर्चा करत बसा. कमला गवईनं खरंच पत्र लिहिलं होतं का? राजेंद्र गवईनं खरंच बोललं होतं का? त्या बाईचं ते पत्र खरं का? हे पत्र, आता वर्षभर तुम्ही नुसतं बोंबलत बसा. त्यांचा हेतू साध्य झाला. कारण काय व्हायला पाहिजे होतं? ह्या 100 वर्षाच्या विसाला
विरोध व्हायला पाहिजे होता, नाही का? 100 वर्ष झाली ना त्यांना. विष आहे ते. आजपर्यंत विषच पेरत आले. मुसलमानाच्या लिंचिंग मध्ये मुसलमान मारले. तुमच्या कितीतरी भगिनीवरती बलात्कार झाले. कुठल्या विचारधारेमुळे झाले? मनुस्मृतीच्या विचारधारेमुळे झालेत ना. आणि त्या मनुस्मृतीला सोबत घेऊन वाहणारे कोण आहेत? RSS वाले आहेत. त्या RSS ला विरोध व्हायला पाहिजे. त्या RSS ला विरोध न होता आमच्यातलीच लोक बाटवल्या जातात. आमच्यातल्या लोकाला त्या कमला गवईच्या बिचारीच्या लक्षात नसेल आलं. निमंत्रण दिलं, तिला वाटलं दिलं, मी कुठं अजून स्वीकारलंय. आतल्या गोष्टी तुम्हाला मलाही माहिती नाहीत, स्वीकारलं की नाही स्वीकारलं. त्यांचे दोन्ही तिन्ही उद्देश साध्य झाले. प्रेशर भूषण गवईवरती आलं. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती आहेस ना तू. तुझ्या आईलाच आम्ही आमच्या याच्यावरती नेऊन ठेवतो. बिचाऱ्याला असं करून ठेवलं की प्रतिक्रियाही देता येत नाही आणि काही म्हणता येत. किती हुशार लोक आहेत ती. काही गोष्टी ह्या अशा असतात की तुम्हाला त्या, म्हणून सांगितलं ना की भूषण गवई काय म्हणतात ते, 1-2 पेपरमध्ये मुद्दाम छापून आलं की भूषण गवई नुसते दलितच नाही तर बौद्धाचे पहिले सरन्यायाधीश. खरं आहे ना? बौद्धाचे पहिले सरन्यायाधीश आहेत. मागासवर्गीयामध्ये बरेचसे 2-3 सरन्यायाधीश झालेत, परंतु हे बौद्धाचा पहिला सरन्यायाधीश आहे. काय दर्शवायचं त्याच्यातून? की बौद्धाचा सरन्यायाधीश जरी झाला तरी बौद्धाची छाप आम्ही तुम्हाला पाडू देणार नाही. असं एक तरी निर्णय आहे का भूषण गवईचा? सत्य याच्यावरती यायला त्यांनी दिला निर्णय आणि सह्याही नाही केल्यात. राम मंदिराचा निर्णय दिला की नाही? आणि त्या जजमेंटवरती सह्या पण नाही आहेत त्यांच्या. कारण घटनापीठ, खंडपीठ ह्या त्यांच्यातल्या प्रकार आहेत आणि त्या पीठाने जर निर्णय दिले तर त्या पीठामध्ये असलेल्या न्यायाधीशांनी खाली त्याच्यावरती सह्या करायच्या असतात. मला वाटतंय तो राजू परुळेकर तो बोलला परवाला की राम मंदिराचा निर्णय हा 5वा वेद आहे. कारण वेद कोणी लिहिले अजून माहिती नाही ना, ते म्हणते देवाने लिहिले. अजून 25 वर्षांनी जेव्हा राम मंदिराचा निर्णय वाचला जाईल, तो चंद्रचूड तर म्हटलंच ना, मला देवाने कानात येऊन सांगितलं मग मी लिहिला. आत्ता तुम्ही हसताय, पण अजून 50 वर्षांनी तो खरोखर देवानीच निर्णय दिला अशी बाध्यता होईल. ही ठरवून केलेल्या त्यांनी गोष्टी असतात. त्यांनी राम मंदिराचा निर्णय बिना सह्या करता दिल्या. भूषण गवईला देवर म्हणा आमच्या मुक्तीचा महाबोधी विहाराच्या निर्णयाचा निर्णय असंही नको करू खाली. माहिती नाही मला आता एक कोर्ट कंडम होईल की नाही. झालं तर झालं, जाऊ द्या, नाही नेऊ द्या पकडून. पण ही किमया होऊ नये म्हणून RSSच्या स्टेजवरती त्याच्या आईला निमंत्रण दिले. हे षडयंत्र मनुस्मृतीचं आमच्या लक्षात येत नाही. आम्ही वरवर फक्त चर्चा करतो आणि सोडून देतो. याच्याच करता मला क्रांती आणि प्रतिक्रांती समजली पाहिजे. ज्या दिवशी आम्हाला अशी क्रांती आणि प्रतिक्रांती समजेल, मग त्या दिवशी आम्ही म्हणू की भूषण गवई खरोखर बौद्धाचा जज झाला, सुप्रीम जज झाला, की जो सत्यावर आधारित असणाऱ्या आमच्या महाबोधी विहाराच्या जजमेंटला त्यांनी निर्णय दिला. ती केसच गवई बोर्डावर घेणार नाहीत. कारण मला वाटतं काहीतरी आता 2 महिने राहिले रिटायर व्हायला, तोपर्यंत ती केस घेणार नाही. तर खरोखर डॅशिंग. तर खरं आहे ते, खोटं नाही. इतिहासामध्ये कोणीही भूषण गवईला कलंक लावणार नाही, कारण ती सत्य घटना आहे. तिथे भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झालेली आहे आणि ते बौद्धाच्या ताब्यात असावं हे जजमेंट देणं ही सत्याची कास धरलेली असेल, परंतु देणार नाही. कारण आता तुमच्या पुढे त्यांच्या आईचं प्रकरण त्यांनी टाकून दिलेलं आहे. ते रिटायर होईपर्यंत तुम्हाला ते पूर्ण आहे. ते रिटायर होईपर्यंत तुम्ही कमला गवई राजेंद्र गवई हे म्हणत राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
त्याच महाभारत, महाभारत कसं घडतं त्यांच्यातच सांगितलंय, महाभारत ग्रंथ घरात ठेवू नये. त्यांचे लोक सांग, कारण का घरात महाभारत घडतं. महाभारत ग्रंथ जर घरात ठेवला की घरात महाभारत ठेवतं. महाभारताची काय खरी आख्यायिका आहे तर बाबासाहेब सांगतात की महाभारत म्हणजे सख्या भावाभावामध्ये, चुलत भावाभावामध्ये ते व्यवस्थित नांदू नये म्हणून कृष्णाने लावलेला झगडा आहे. आता केवढा मोठा महाभारत सुरू आहे की, महाभारत आता सुरू आहे, फक्त ते तुम्हाला बघता आलं पाहिजे. द्रौपदीचं वस्त्रहरणही सुरू आहे, फक्त ती तुम्हाला बघता आली पाहिजे. तिचं वस्त्रहरण ईव्हीएमच्या निमित्तानं, मत चोरीच्या निमित्तानं तुमच्या लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू आहे, ते तुम्हाला बघता आलं पाहिजे. ते बाबासाहेबाला बघता आलं म्हणून बाबासाहेब ग्रंथ तुमच्याकरता कुठले, मी काल सांगितलं ना की क्रांती प्रतिक्रांती सामान्य माणसाकरता आहे, त्यांना समजावून सांगा. तुमच्याकरता रिडल्स इन हिंदुझम आहे, तुमच्याकरता प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे, तुमच्याकरता ही ग्रंथ आहे. किती वाचून तुम्ही शहाणे झाली पाहिजे. तुम्हाला महाभारत बघता आलं पाहिजे, तुम्हाला द्रौपदीचं वस्त्रहरण बघता आलं पाहिजे की. आणि म्हणून बाबासाहेब कालखंड लिहितात ना, वस्त्रहरण द्रौपदीचं का दाखवलं त्यांनी. आत्ताही तुमच्या ह्याच्यात वस्त्रहरण होतंय, तुमच्या मताची किंमतच नाही. तुमच्या लोकशाहीवर गुंडाळलेल्या ह्या ज्या संस्था आहेत त्या एक एक करून तुमची लोकशाही नागडी केल्या जाते. आणि ती नागडी होणारी लोकशाही जर आम्हाला समजायची असेल तर बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ आम्हाला समजला पाहिजे. याच्यातून 3 गोष्टी आहेत. तुम्हाला मनुस्मृती जर खरी समजायची असेल तर तुम्हाला पुढचा शत्रू ओळखता आला पाहिजे. त्याच्याकरता बाबासाहेबांनी मनुस्मृती तुम्हाला विश्लेषण करून दाखवली, नाही तर काय गरज होती. मनुस्मृती बाबासाहेबाला तुम्हाला उचकटून दाखवायची गरज काय होती, माहिती होतं ना सगळ्यांना, आजही होतं. परंतु ती उचकटून दाखवण्याचं कारणच ते होतं की भविष्यामध्ये तुमच्या पुढे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या एक एक गोष्टीचा शत्रू तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तुम्हाला नुसती मनुस्मृती म्हणजे डोक्यात कानात शिस घालणारी नाही, तर तुमचे कान बहिरे करणारी कुठली कुठली कृती आहे ती ओळखता आली पाहिजे. मग आमचे कान बहिरे करणाऱ्या कुठल्या कृती आहेत, हेच कमला गवई आहे ना. तुमचा कान बहिरा केला त्याने, तुम्ही ऐकायची गोष्ट थांबवली. ह्या गोष्टी जेव्हा लक्षात येतात आमच्या, म्हणून परवाच्या भाषणात मी नाही म्हटलो का, या राहुल गांधीला बाबासाहेबांनी घटना लिहिली हे कधी कळलं, 70 वर्षानंतर. त्याच्या अगोदर त्याला कळलं नव्हतं. त्याच्या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, आता ते म्हणत नाही, आज ज्या पंजा आहे त्याच्यावाला पंडित नेहरू, हे बाबासाहेब की घटना म्हणते. बाबासाहेब ने लिखी घटना हिंदुस्थानची म्हणतं परत. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ ओळण ओळ नाही, त्याच्या मधल्या ओळी बाबासाहेबांनी आपल्याला शहाणं करण्याकरता लिहिलेले आहे. म्हणून तुम्हाला महाभारतही बघितल्या समजलं पाहिजे, जे आत्ताच चालू आहे. आत्ताच महाभारत चालू आहे. भावाभावामध्ये जळगे, मांगाला महाराशी लढवा, धनगराला आदिवासीशी लढवा, मराठ्याला कुणब्यांशी लढवा, हे महाभारतच आहे ना. आणि महाभारत घडवणारा कृष्ण हा RSS आहे, येतो का कोणाच्या तरी लक्षात. त्याच्या 100 वर्षाच्या कार्यक्रमाला आमच्यातला कर्ण कमलाताई गवई कवच कुंडल बाजूला ठेवून त्याच्या स्टेजवर जायला तयार आहे. ही क्रांती प्रतिक्रांती आम्हाला कळाली पाहिजे. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आम्ही कर्ण होणार नाही, आणि झालो कर्ण तर अंगावरचे कवच कुंडल देणार नाही. आज देतायत ना कवच कुंडल, देतायत. आमच्या कानातलं एक कुंडल तिथं समाज कल्याण मंत्री म्हणून जाऊन बसलं. हे करणं आहे तुमच्यात. कारण ह्या गोष्टी आम्हाला कळायला मनोरंजन म्हणून बाबासाहेबांनी घेतल्या नाही. याचं विश्लेषण करताना बाबासाहेब दहातपणाने तुमच्यावर ठेवतात. आणि हा थिसिस लिहिताना बाबासाहेबाला ह्या गोष्टी अपेक्षित होत्या. म्हणून आज आपण काल गीता बघितली, मनुस्मृती बघितली, आज महाभारतातला थोडा
प्रपंच सांगितला, उद्या रामायण बघू आणि परवाला आपण खरा बुद्ध सांगू वर्षावासाच्या शेवटच्या दिवशी, आणि मग आपल्या वर्षावासाची समाप्ती करू. ते समाप्ती कधी करतात? त्यांनी कालच केली रावण जाळून. रावण जाळला, आमच्या लक्षातच येत नाही. आम्ही रावण हे कशाचं प्रतीक आहे? सम्राट अशोकाच्या 10 राजांचं. 10 राजे झाले. पुष्यमित्र शृंगाला एक एक राजाची प्रतिमा निर्माण करता नाही आली, म्हणून त्यांनी 10 तोंड लावली आणि मौर्य सम्राटाची एकदाच होळी करून टाकली. तो रावण आहे. आम्ही खुशाली म्हणतो असत्यावर सत्याचा विजय. कुठला असत्य वागला होता रावण? त्याचं आपण एकदा विश्लेषण करू. रावण कुठे असत्य वागला? पहिली गोष्ट, त्याला सीता स्वयंवरात येऊ दिलं नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या बहिणीला विकृत केलं. कुठल्याही भावाला राग येणार नाही का आपल्या बहिणीला विकृत केलं तर? हे खरं रामायण सांगावं लागेल ना. पेरियार रामस्वामींनी सांगितलं, हायकोर्टात जिंकले ते. रामायण की गुरु किल्ले कधी वाचा तुम्ही. आता हे रामायण आम्हाला सांगावं लागेल आणि रावणाचा दहनाला विरोध करावा लागेल, कारण आम्ही विरोध करत नाही. तेच तर बाबासाहेबांनी शिकवलं आम्हाला. आम्हाला कुठल्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. रावणाने काय केलं? नेली असेल पळवून, पण सुरक्षित स्थळी ठेवली, तिची विटंबना केली नाही. रामाने सीतेची विटंबना केली, गरोदर असताना तिला जंगलात काढून दिली. खरा राम जाळायला पाहिजे. रावणाला जातात ती सुरक्षित ठेवली, त्याने पहारेकरी ठेवले तिच्यावर, तिची विटंबना होऊ नये म्हणे. अशोक वाटिकेमध्ये, अशोक वाटिकेचं वर्णन तुम्ही जर ऐकलं तर स्वर्गाचं वर्णन आहे. सीता अशीच नाही ठेवली आणि तरी त्या रावणाला जाळतायत. त्यांनीच लिहिलंय रावण, त्यांनीच लिहिलंय रामायण, त्यांनीच निर्माण केली पात्र आणि त्याच्यावरतीच आम्ही विश्लेषण करतो. आणि म्हणूनही आमच्यातले बिभीषण होणं आता आम्ही सोडलं पाहिजे. त्या कृती आम्हाला कळाल्या पाहिजेत. म्हणून आज आपण ह्या महाभारताचं बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये घेतलेलं एक छोटंसं विश्लेषण आज आपण इथे समजूया. उद्या रामायण बघू.